नमस्ते मित्रांनो, किंग ऑफ स्टोरीज या चॅनलवरती आपले स्वागत. पावसाचा जोर वाढला तसा शीतलचा संयम सुटत चालला. नुकतीच जीवघेणी तगमग. ऑफिसमधून घरी आल्यावर चहा घेता घेता मनात भलते भलते विचार येऊ लागले होते. हा सुहास पण ना, आज इतका उशीर का झाला यायला काही कळेना. पावसाने गाडीचा काही प्रॉब्लेम तर नाही ना झाला? काही सुचेनासे झाले. तिने कामं आवरायला घेतली, पण लक्षच लागत नव्हतं. काय करू? सुहास फोन उचलत नाही आणि आई-बाबा यांचाही फोन आउट ऑफ कव्हरेज एरिया. विचारानेच दचकली ती. पाऊस आता बेफाम कोसळत होता. दिवे गेले तशी फारच घाबरली शीतल. एकीकडे भिजून आल्यावर बरे वाटलं म्हणून सगळ्यांसाठी भात आणि साधा वरणाचा कुकर तिने गॅसवर चढवला. आल्यावर गरम भजी तळू म्हणून त्याची तयारी करायला घेतली. शी बाई, खरंच कटकट झाली डोक्याला. कुठे असतील आई बाबा? पडले वगैरे नसतील ना कुठे? काहीच कळायला मार्ग नाही. सुहासचाही पत्ता नाही अजून. रोजच्या वेळेपेक्षा तास उलटून गेला. मी म्हणते, बाहेर जायचं कशाला आईबाबांनी तरी रोज रोज? आपलं लग्न काय झालं? थोड्याच दिवसात लगेच यांनी संध्याकाळच्या फिरण्याचे चालू केलं. आता या वयाला सुद्धा कळू नये यांना? थोडी मदत करावी. सूनसुद्धा नोकरी करते. सुहासानी मी घरी यायच्या वेळेमध्ये फार तर अर्धा पाऊण तासाचा फरक असेल. चहा तेवढा करून ठेवतात? हो, सोबत असतं काही ना काही किडूक मिडूक खाण्यासाठी ठेवलेलं. अगदीच नाही असं नाही. हळूहळू रागावर मात करून चिंतेचे सावट मनभर पसरलं. काही सुचेनासं झालं. तशा घरातच एरझाऱ्या घालू लागली. कान आणि डोळे दरवाजावर लागले होते. अंधार बराच पडला होता. अशातच दिवेही गेलेले. दरवाजाबाहेर जरासं खट्ट झालं तरी लगेच दार उघडून कानोसा घेत होती ती. सुहास अपेक्षेपेक्षाही आता वयस्कर सासू सासऱ्यांची चिंता तिला वाटत होती. मन चिंती ते वैरी न चिंती. काय काय विचार मनात यायला लागले. आपणही कधी कधी टोकाचे वागतो का? आपण आल्यावर संध्याकाळी स्वयंपाकात काही मदत करत नाहीत म्हणून चिडचिड होते, पण बाकीची छोटी मोठी बरीच कामं उरकतात दोघं मिळून. आपलं कौतुकही किती असतं त्यांना. आवडीनिवडीही विशेष अशा काही नाहीत. जे केलेलं असेल ते आवडीने कौतुक करून खातात. पण संध्याकाळचं थोडं मदतीला थांबले तर मलाही नाही का बरं वाटणार? परत परत मनाचा वारू तिथेच घुटमळत होता. राग, चिंता, प्रेम, माया सगळ्याच भावनांचा मनामध्ये कल्लोळ माजला होता. इतक्यात दाराशी चाहूल लागली. दार उघडलं तर समोर नखशिकांत भिजलेला सुहास उभा होता. त्याला पाहून तिचा सगळा संयम सुटला. सुहास, आई बाबा अजून आले नाहीत रे घरी परतून. मी यायच्या आधीपासूनच वातावरण ढगाळ होतं. आज तर मी यायच्या आधीच घराबाहेर पडले ते. छत्र्याही बरोबर नेल्या नाहीत. फोन लावते आहे तर आउट ऑफ कव्हरेज एरिया येतोय कधीचा. मला खूप चिंता वाटते रे. कुठल्या अडचणीत तर सापडले नसतील ना रे ते? जाऊ नका म्हटलं संध्याकाळचं बाहेर, तरी ऐकणार कोण माझं? आताही अशी माझ्या डोक्यात काळजीची ठिणगी पेटवून दिली. सुहास दिसल्या दिसल्या मनातली सगळी काळजी तिने भडाभडा बोलून टाकली. अगं हो हो, मला आत तर येऊ देशील का नाही? येतील ग ते. थांबले असतील कुठेतरी पावसामुळे. नको काळजी करूस. तशी ती बाजूला झाली. आईबाबांच्या चिंतेत आपण सुहासही इतका भिजून आला हे विसरूनच गेलो. सुहास आत जाऊन कपडे बदलून आला. तिने तोवर चहा टाकून ठेवला होता. गरम चहा आणि सासूबाईंनी तयार करून ठेवलेले दडपे पोहे त्याच्या हातात देत ती बोलू लागली. बघ ना, पाऊस किती पडतोय. आता कुठे जाऊन शोधायचं यांना? बागेत जातात बसायला. मलाही माहीत आहे,
4 ओळखीचे लोक समवयस्क भेटतात, बोलणं होतं, एकमेकांच्या मनातलं सांगणं होतं, सगळं सगळं मान्य. पण हे असं काही झालं की भीती वाटते रे. कशाला जावं म्हणते मी रोज रोज. आता फिरायचं वय आपलं का यांचं. अगदी नवीन लग्न झाल्यासारखे ठरवून दोघेही रोज फिरायला बाहेर पडतात. आपल्यालाही लग्न होऊन आता जवळजवळ 8 महिने होत आले. थोडं त्यांनी संध्याकाळचं थांबावं की घरी. निदान आज तरी पाऊस पडण्याची चिन्हे दिसत असताना जायची काय गरज होती. शीतल सुहासला वैतागून सांगत होती. तुला नक्की त्यांचा राग येतोय का घरी थांबत नाहीत म्हणून, की चिंता वाटते आहे? मला तर तुझं काहीच कळत नाही. पोहे खाता खाता सुहास हसून म्हणाला. त्यालाही तिच्या त्या रागात आता आई वडिलाबद्दल प्रेम जाणवू लागलं होतं. तितक्यात खिडकीतून बाहेर वीज लकलकताना दिसली. विजा चमकण्याचे आवाज यायला लागले. तसे मात्र दोघेही घाबरले. थांब, मी छत्री घेऊन बघायला जातो त्यांना. पाऊस काही लवकर थांबणार नाही असं वाटतंय, तो म्हणाला. तसं शीतल ही भराभर छत्र्या घेण्यासाठी आत गेली. मीही येते तुझ्याबरोबर. मला एकटीला आता घरी थांबणं शक्यच नाही होणार. एकदाच दोघांना परत घरी घेऊन आलो की सुटले. दरवाजाला लॉक लावून ते दोघेही बाहेर निघाले. इकडे बागेत पावसाचे थेंब टपाटपा अंगावर पडायला लागले. तसे अलकाताई आणि अनिलराव बागेत असलेल्या देवळाच्या आश्रयाला गेले. अहो, पाऊस सुरू झाला. बाहेर तर पडलो खरं, पण आता घरी परतायची पंचायत झाली. कसं करणार? अलकाताई अनिलरावांशी बोलत होत्या. होईल ग कमी, जाऊ आपण. सावकाश ये. थांबेल पाऊस आत्ता एवढ्यात. तू काही काळजी करू नकोस, मी आहे ना. अहो, आता चालताना तुम्हालाच काठीचा आधार घ्यायला लागतोय आणि मला कसला आधार देण्याचा विचार करताय? पावसात कुठे घसरून पडलो बिडलो तर उगाचच घेण्या देण्याचं होऊन जायचं. उगाचच जास्तीचा ताण आपल्यावरही आणि त्या दोघांवरही. पाऊस थांबण्याची वाट बघत ते एकीकडं मुखाने रामनामाचा जप करायला लागले. पाऊस कमी होण्याची काही चिन्हे दिसनात. तरी मी निघतानाच म्हणत होते, नको जायला आज. पण तुम्ही बायकोचं ऐकाल तर शपथ. असं कसं म्हणतेस? शीतल आणि सुहासला मोकळीक मिळावी थोडीशी म्हणून तर बाहेर पडतो ना आपण. नातं कसं सहज अलवारपणे जपायला हवं. सुरुवातीला नवीन लग्न झाल्या झाल्या हा जो वेळ मिळतो ना, हाच महत्त्वाचा. या आठवणींच्या बळावर आयुष्य सहज एकमेकांच्या साथीने पुढे नेता येतं. ही वेळच महत्त्वाची. एकदा मुलं झाली की मग संसाराचा पसारा वाढतो आणि नवरा बायकोचे आईबाप झाले की त्यांना एकमेकाला वेळ देणं कठीण होतं. तू घरात होतीस, नोकरी करीत नव्हतीस म्हणून थोडं तरी बरं होतं. आता शीतल तर नोकरी करते म्हणजे यांना त्यांची खोली सोडून घरात मोकळेपणाने वावरण्यासाठी मिळणार जेमतेम 4-5 तास. त्यात त्यालाही काही वेळ आपणच खाल्ला तर कसं होणार ग? आणि हा निर्णय तुझ्याशी चर्चा करूनच घेतला होता ना त्यावेळी. बरं, अगदी योग्य विचार असं आहे म्हणाली होतीस ते. हो, तुम्हाला ना सुनेचीच कड. सारखं आपलं किती करते किती करते. मीही करतच असते की जमेल तसं. एकांत हवाच दोघांना, मग नातं फुलून येईल. अगदी बरोबर, पण त्यांच्या रूममध्ये नाही का एकटेच असतात दोघेजण. मी मेली कुठे जाते बघायला काय बोलतात ते. अगं, दिवसभर कामाने दमतात ते. दोघेही नोकरी करतात. नवीन नवीन लग्न आहे. त्यात आपला 1 BHK. सारखंच आपण हॉल किंवा किचनमध्ये आहोतच. मग त्या दोघांना ऑफिसमधून आल्यावर तरी कमीत कमी 1-2 तासांचा एकांत नको का?
करू देत की एकमेकांना मदत करत घरातली कामं, एकमेकांना सावरत एकमेकांच्या आवडीनिवडीचे पदार्थ तयार करणे, दिवसभरातले चांगले कटू प्रसंग करू देत की मन मोकळेपणाने शेअर. संपूर्ण घरात अगदी एकटे असताना जी घुसमट आपली झाली ना अलका, ती त्यांची नको ग व्हायला. मी तरी कुठे नाही म्हणते. तुम्ही सुचवलं तेव्हा गुडघेदुखी असतानाही क्षणाचाही विचार न करता मी तुम्हाला हो म्हटलं. आणि मग ऋतू कोणताही असू दे, आपली ही संध्याकाळची बागेची वारी चालू झाली. पण तिला कळतंय का हे सगळं? नक्की वाटत असेल की बघा मी आले की लगेच अर्ध्या तासात हे बाहेर पडतातच. अलकाताई लटक्या रागाने त्यांना म्हणाल्या. अनिलराव बायकोकडे बघत हसत हसत म्हणाले, नाही ग तशी, समंजस आहे ती. समजेल तिला न बोलताही. थोडी चिडचिड करते, पण स्वयंपाक करतानाही आपली पथ्यपाणी बघूनच बनवते पदार्थ. काळजी घेतेच की ती ही आपली. अहो, फारच वाढलाय हो पाऊस. आता कसं करायचं? भिजत जाण्याशिवाय पर्याय उरला नाही. या भिजण्याने आजारपण यायला नको म्हणजे झालं. चला निघूया. जाऊ कडेकडेने. अंधार बराच पडला आहे. उशीरच झाला आज. वाट बघत असतील दोघेही काळजीने. अलकाताईंच्या नजरेतली काळजी आता अनिलरावांच्या मनातही डोकावू लागली. देवाला नमस्कार करून मागे वळत दोघे जण देवळाबाहेर पडणार, तोच त्यांना देवळाच्या दाराशी उभे असलेले शीतल आणि सुहास दिसले. पावसाने पार भिजले होते दोघे. त्यांची काळजी, प्रेम त्यांच्या नजरेतूनच दिसून येत होतं. दोघांनीही अलकाताई आणि अनिलरावांचे बोलणे ऐकले होते. आपल्या मनातील विचारांचा शीतलला पश्चाताप होत होता. शीतलच्या हातातील छत्री आणि चेहऱ्यावरचे चिंतेचे सावट बघून अलकाताईंना उगाचच अपराधी असल्यासारखं वाटलं. मुलांनीही काळजी आहे आपली. काय विचार करत होतो आपण हिच्याबद्दल? त्यांनी आवंडा गिळत हात पसरले शीतलला मिठीत घेण्यासाठी. सत्यस्थिती आणि या दोघांच्या आपल्याबद्दलच्या भावना समजल्याने शीतलही भावनिक होत त्यांच्या मिठीत शिरली. अलकाताई आणि अनिलरावांच्या चेहऱ्यावर समाधान पसरले. बाहेर पाऊस धो धो कोसळत होता आणि आनंदाचा, समाधानाचा, प्रेमाने ओथंबलेल्या काळजीचा पाऊस चौघांच्या डोळ्यातून रीता होत होता. त्या गजाननाच्या साक्षीने. धन्यवाद.